क्यूटी पाय. तर मंडळी, पटापट सकाळी उठून मी माझं स्वतःचं सगळी कामं आवरून आता मी शिवायला शाळेत नेण्यासाठी स्वतः रेडी होत आहे. सो पूर्ण दिवसात मी काय करते हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की दिसेल. व्हेरी गुड. हू कट अवर हेअर? हे बापाला नमस्कार कर म्हणा. कृष्ण वासुदेव म्हणा जरा. तिकीट कुणाकडे घेऊन चाललंयस सकाळी सकाळी? जुने तिकीट आहेत ते आईचे. अशा प्रकारे आमची सकाळ झाली आहे. बघ सण आला बघ. क्वेश्चनचे आन्सर्स नीट कर, टीचर विचारणार त्यांना. ओके? आणि घाबरायचं आणि पूर्ण सेंटेन्समध्ये आन्सर द्यायचे. ठीक आहे? टिफिन पूर्ण फिनिश करायचा. आज टिफिनला आहे बॉईल अंडा आणि फ्रूट आहेत. हो, खाशील ना? व्हाईटच दिले बाबू. हां, येल्लोवाला काढून साईडला ठेवलं. हां, ठीक आहे. चल आलो आपण, तिकीट काढून घेऊया. चला लेट्स गो. चल, ट्रेन पण वेळेत आली आहे. ये लवकर लवकर. चल हळूहळू. हां हळू. चल चल बस बस. कसं वाटलं गर्दीतून उतरून तुला? कसं वाटलं गर्दीतून उतरून ट्रेनमधून? एवढा विचार सोड, जाऊ दे, तुला काही येतच नाही. मजा येते, मजा आली. चला खाली बघा. चला. ॲज युजल खूप सारी गर्दी आहे. चालशील ना? या स्थानकांवर थांबे. काय खातायत तुम्ही? काय खातायत त्या? खाऊ खातायत. छान ना? सकाळी सकाळी दादरचा मार्केट भरलेला आहे. शिवायला सोडल्यानंतर शाळेत मी आले दादरला, जिथून खूप सुंदर अशी सकाळ फार वेळानंतर मला दिसली. खूप वेळानंतर मी एकटी अशी इथे आले. इथे मी अगोदर माझी एकांकिकाची रिहर्सल्स, नाटकांची रिहर्सल्स किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला यायचं. त्याला फार वर्ष झालं आणि मी आता फायनली इथे आले. थोडंसं शूट करायचं होतं मला, तर मी ते जस्ट शूट केलं आणि म्हटलं आता पूर्ण ब्लॉगमध्ये मी दिसलेच नाही. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. खूप प्रयत्न करते आणि मला खरंच खूप इन्करेजिंग करता तुम्ही सगळे जेव्हा भेटता की व्लॉग बनवा म्हणून. तर फायनली आय डोंट नो, मी खूप ट्राय करते पण माझ्याकडनं होत नाही. खूप साऱ्या रिझन्स आहेत त्या पाठीमागे, पण तुमचं खूप प्रेम आहे खरंच. ॲज अ आई आणि बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करताना खूप तारांबळ उडते. इट्स नॉट इझी ॲक्च्युली, पण मी कर. तर मी आज पूर्ण दिवसात काय काय करते आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचं, अ डे इन माय लाईफ. तर मोस्टली तर मी घरी शूट करत असते किंवा मग मी जिथे लोकेशन्स असतात शूटचे तिथे करते. पण त्यांना थोडंसं गार्डनमध्ये वगैरे शूट हवं होतं, त्यामुळे मग मी शिवायला शाळेत सोडल्यानंतर सकाळीच इथे आले. तर चला, आता अजून पण कामं आहेत बाकी. आता शूट कंप्लीट झालं आहे, त्यांना थोडंसं एडिट करून मी आत्ताच्या आत्ताच पाठवून देते आणि मग बाकी घरी जाऊन कामं करायची. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा की मी काय काय करते दिवसभरात. आता मी चालत आली आहे. इथून आता मी छान खाऊ घेते. मला घरी निघालो. चला
पटापट जेवण बनवून परत यायचं आहे घ्यायला शिवायला. मी ना एक गोष्ट नेहमी नोटीस केली आहे की जेव्हा कधी उशीर होणार ना तेव्हा ट्रेन वगैरे अजून लेट करणार मला. म्हणजे माझ्याकडे आता मोजून फक्त 1 तास आहे मिनिमम, बिकॉज 10:30 तर झालेत. त्यात मला जेवण बनवायचं आहे. ते जितकी जमतील तितकी कामं मला आवरायची. सो होपफुली मी कमीत कमी कामं ठेवेन. चला तर मी आले, हातपाय धुतले, पाणी प्यायले आणि आता मी पटकन भात लावते. बिकॉज आता मला चपाती किंवा भाकरी करायला एवढा वेळ नाही आहे. चपातीचं पीठ पण मी मळून नव्हतं ठेवलेलं. उशीर झाला मला सकाळी उठायला, म्हणून ही सगळी गडबड. तर खायला तर मी आणलं आहे माझ्यासाठी, पण आता ते खायला मिळतंय की नाही ते बघूया. ठेवला आहे मी चहा बनवायला. तसं मी चहा बंद तसं तर मी चहा बंद केला आहे रिसेंटली. फार कमी पिते मी चहा. कमी म्हणजे बंदच म्हणा. मी लास्ट जानेवारीपासून मी नवीन हे घेतला. जानेवारीमध्ये मी आय थिंक सो 2 चहा प्यायली असेल. आणि आता रिसेंटली पण मी एकदा चहा प्यायली आहे. अशा प्रकारे कुकरचं नवीन झालं. तसं लसूण तर माझ्याकडे सोडलेलं आहे, मला नारळ पण सोडायचं. सो मी आज दुधीची भाजी बनवणार आहे. हॅट्स ऑफ आहे त्या बायकांना ज्या सकाळपासून घरातलं काम करून ऑफिसला जातात, तिथून येऊन परत काम करतात आणि त्यांना कोणीही काडीची मदत करत नाही. म्हणजे त्याच सगळ्या सांभाळतात. त्या खूप स्ट्रॉंग आहेत माझ्या मते. आणि काही जण खूप लकी असतात की त्यांचे नवरे त्यांना खूप मदत करतात घरात जे पडेल ते सगळं. हॅट्स ऑफ आहे त्यांना, त्या नवऱ्यांना पण ज्या बायका घरी सगळं करतात त्यांना माझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. कारण का त्या सगळं सोडून पूर्ण एक फॅमिली घडवत असतात. आणि इट्स नॉट इझी. जेव्हा मी आई झाले, माझ्या अंगावर जेव्हा लग्न झाल्या जबाबदाऱ्या आल्या तेव्हा मला कळालं. पण माझं अजून दूधही साफ नाही करून झालं आहे. तर चला पटापट चहा पिऊन पटापट करूया. कारण का माझ्याकडे मोजून 25 मिनटं आहेत. माझा चहा आणि नाश्ता मी करायला माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. चहा आणि नाश्ता करायला माझ्याकडे बिलकुल जास्त वेळ नाही आहे. बघू शकता मला अजून कपड्यांच्या घड्या घालायच्या. बघा सगळे पॅरेंट्स थांबलेत आणि मी पोचली. काय आहे मी शिवाय गुड बॉय स्वतःच स्वतः करतो. वॉश कर चल. डोळे क्लीन कर. हाय करत नको बसू सारखा सारखा. माझा गुड बॉय बघ कसा प्लेट नेऊन ठेवतो. शिवाय पोट भरून जेवलास. व्हेरी गुड. अजून जेवतो. मी काम करत होते आणि शिवाय झोपला पण. भांडी पण घासायची. हां पटापट करून घेते काम माहीत. चला आता 3 आणि माझे कपडे धुवून झाले. शिवाय मी काम करता करता झोपला होता. तर डे इन माय लाईफ अजून चालू आहे. आणि आमचा काही अभ्यास झाला नाही कारण का शिवाय जेवला. थोडासा त्याला मी TV टाईम देते आणि तो झोपला. सो आता मी पटापट भांडी घासून घेणार आहे आणि मग मे बी थोडंसं मी बुक रीड करेन आणि थोडंसं छोटीशी वामकुशी म्हणजे थोडीशी झोपेन अर्धा 1 तास, जेणेकरून मी संध्याकाळी फ्रेश असेल. तर आता मी पटापट भांडी घासून घेते.
देवाचा एक हर हर महादेव. जय श्रीराम. जय हनुमान. हे परत तू खेळणी का काढलीस सगळी? इंडियन आर्मी खेळा. चुप, लवकर दूध पी, चल क्लासेसला जायचंय. टीचर ओरडेल. शिवाय आता गेलाय क्लासला आणि मी आता तप्तपदी वाचते बापू काळ्यांचं. बहुतेक वेळा काय होतं, मला वेळच मिळत नाही पुस्तक वाचायला सकाळी मोस्ट ऑफ. पण शिवायचे बाबा नाही आहेत म्हणून आता मला सारखं ये जा करायला लागते. पण आत्ता असं तो क्लासेसला वगैरे गेला आठवड्यातून 2दा की मग मला निवांत पुस्तक वाचायला भेटतं. तर आता मी पुस्तक वाचेन आणि थोड्या वेळाने शिवायला आता आणायला जाईन क्लासेसमध्ये. आत्ता आम्ही आलो आहे क्लासेसमधून आणि शिवाय जेवतोय ना. शिवाय आकर लवकर. आणि शिवाय बघतोय चाचा चौधरी. हा ना, का आवडतो चाचा चौधरी तुला? त्याचे चोरी माझा फ्रेंड आहे. हा, फ्रेंड आहे. काय करता तुम्ही? खेळतो. आता जेवल्यानंतर आपण होमवर्क कंप्लीट करूया. हा, ठीक आहे. सगळी कामं झालीत, भांडी घासून झालीत, किचन साफ करते आणि आता फक्त शिवायचा होमवर्क राहिला आणि डस्टबिनमध्ये कचरा टाकायचं जायचं राहिलं आहे. अंथरूण करायचे असतील आणि असा दिवस माझा पूर्ण बिझी असतो. तुमचाही असेल. कसं मॅनेज करता तुम्ही पण? हॅट्स ऑफ यू. आता रात्रीचे वाजलेत 10:15. ओके. आणि शिवाय आता अभ्यास करतोय. काय करतोय शिवाय? नंबर्स. कुठपर्यंत लिहिलं? 0, 1 नंतर डॅश. आज शिवायची जी एक्झाम होती, शिवायला त्याच्यामध्ये स्टार मिळालाय. कॉन्व्हर्सेशनमध्ये क्वेश्चन होते ओरल एक्झामचे, 5 out of 5 मिळाले. तर शिवायला तर 1 नंबर पार्टी आहे ना शिवाय. मी खूप खुश आहे कारण का एवढ्या कमी एजमध्ये एवढं सगळं करणं अभ्यास हॅट्स ऑफ आहे. कारण का आमच्या वेळी तर ABCD पण नव्हता. तुमच्या वेळी होता का? तुमची मुलं अभ्यास करतात. शिवाय तर खूप नाटके बघितलं. चल अभ्यास पुढे चालू कर. हां, शिवायचा डेली अभ्यास घ्यावाच लागतो आणि मला स्वतःहून लक्ष द्यावंच लागतं कारण आणि बोल त्यांना की शिवायची पेन्सिल बघा. हा, कारण त्याने आज हरवून आलाय चक्क आणि त्याला माहिती आहे मला आवडत नाही. माझी एक शिस्त आहे, आपली वस्तू नीट आणायची, दुसऱ्यांचं कोणाचं काही घेऊन यायचं नाही. आता मी देवबाप्पाला नाव सांगते. हो ना. चला 2 नंतर काय असतं पटापट लिहा. शिवायचा रोज अभ्यास घ्यावा लागतो, त्याचं शेड्यूल पूर्णपणे पाळावं लागतं आणि मी त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. आणि मी खरंच म्हणजे मला माहिती जेंटल पॅरेंटिंग अँड ऑल. मी ट्राय करते की मी त्याच्यावर कमी रागवू आणि त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचा अभ्यास वेळच्या वेळी करण्याची त्याला सवय लागावी. माझं मत नाही आहे की त्याने 100 पैकी 100 मार्क्स आणावे वगैरे. प्रयत्न केला तर चांगलीच गोष्ट आहे पण जबरदस्ती नाही. पण त्याने अभ्यास रोजचा रोज करावा. बरोबर ना शिवाय? आणि शिवाय करतो. एकंदरीत माझा पूर्ण दिवस तर तुम्ही बघितलाय. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पूर्ण दिवस आपल्या बायकांचा खरंच म्हणू तर मुलांच्याच अवतीभोवती फिरत असतो. मग त्या ऑफिसला जाणाऱ्या असो किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या असो किंवा मग त्या हाऊसवाईफ असो, मुलांना सांभाळून सगळ्या गोष्टी करणं, स्वतःकडे लक्ष देणं. खरं सांगू मला सध्या तरी एक्सरसाइज वगैरे करायला काही वेळ मिळत नाही. सध्या इम्पॉर्टंट लिस्टमध्ये मला सगळ्यात वरती शिवाय आहे आणि शिवायचा अभ्यास, शिवायची हेल्थ, शिवायचं एक रुटीन जे काही आहे ते मला आहे. आणि मला म्हणतात की तू का नाही जात बाहेर कामाला वगैरे. मला नाही जायचं कारण का मला माझं प्रिफरन्स, मला माझा मुलगा आहे. आत्ता मी त्याच्या संगोपनामध्ये मी वेळ देणार आहे आणि मला नाही तेच कोणाचे फालतू सल्ले नकोच आहेत फ्रँकली स्पीकिंग. कारण का मला माझ्या लाईफमध्ये मला हे काही वर्ष मला शिवायला देऊशे वाटत आहेत. मला जमेल तेवढं मी आणि मला जितकं झेपतंय मी तितकंच काम करते. कारण का घरातलं, मुलाचं आणि बाकीचं सगळं इतकं एकंदरीत नाही सांभाळू शकत. तर तुम्ही पण असं सगळं करत असाल तर तुम्हाला हॅट्स ऑफ आहेत. तुम्ही खूप छान आहात सगळे. आणि मी प्रयत्न करणार आहे की मी नेहमी ब्लॉग बनवू आणि तुमचा सपोर्ट असल्याशिवाय तर मी हे करू शकणार नाही. तर इथे लाईकचं बटन आहे ते लाईक करा. नवीन सबस्क्रायबर असाल तर तुमचं ह्या वेलकम आहे या फॅमिलीमध्ये. आणि
खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर माझं. लव लव गाईज. असंच प्रेम करत राहा आणि लव लव.